गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा गजर राज्यभरात सर्वत्र ऐकायला मिळतोय। गणपती बाप्पाला आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय आणि ही मुंबईतली आपण दृश्य पाहतो आहोत। मुंबईतल्या चौपाट्या या गणेश विसर्जन मिरवणुकांनी फुलून गेल्या आहेत। महानगरपालिकेतर्फे विविध प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सुरक्षा आणि सहाय्यता कक्ष, निरीक्षणासाठी मनोरे, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक असे सगळे तैनात करण्यात आले आहेत। तर दुसरीकडे टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला जी आपण दृश्य पाहतो आहोत ती पुण्यातली दृश्य आहे। पुण्यात आता जशी जशी रात्र होऊ लागते तसे तसे अतिशय नेत्रदीपक रोषणाई केलेले गणपती बाप्पा आणि अनेक मंडळं ही अलका टॉकीज चौकात आणि या रस्त्याने येत असतात, ज्याच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढंच नाही तर अनेक विदेशी पर्यटकसुद्धा पुण्यातल्या अलका टॉकीजच्या चौकात आवर्जून येतात ते अशा विसर्जन मिरवणुकांचा अनुभव घ्यायला। कारण या विसर्जन मिरवणुका उत्साहानं, चैतन्यानं भरलेल्या आणि भारलेल्या अशा प्रकारच्या असतात। त्यातच 2 वर्षानंतर कोणत्याही निर्बंधांच्या शिवाय गणेशोत्सव पार पडतोय, त्यामुळे भक्तांचा नेहमीपेक्षा काकणभर जास्त उत्साह या विसर्जन मिरवणुकांमध्ये 10 दिवसांच्या गणेशोत्सवात। मुंबईतली लाईव्ह दृश्य लालबागच्या राजाची तर पुण्यातली अलका टॉकीज चौकाच्या जवळची ही लाईव्ह दृश्य आपण पाहत आहात। गणपती बाप्पा त्यांच्या गावी चाललेत म्हणून भावपूर्ण असा निरोप देण्यात येतोय आणि आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल आपल्या घरी, मग 1.5 दिवसाचा गणपती त्याची आपण प्रतिष्ठापना करत असाल किंवा 10 दिवसाच्या गणपतीची, पण अगदी 1.5 दिवसाच्या गणेशोत्सवात सुद्धा, घरगुती गणपतीत सुद्धा घरातलं वातावरण चैतन्यमय होऊन जातं। एक वेगळ्या प्रकारचा आनंद, उत्साह, एक प्रसन्नता ही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असते आणि घरामध्ये ती ओतप्रोत भरलेली असते। पण गणपती बाप्पाचं विसर्जन करून आपण घरी आल्यानंतर मात्र एक प्रकारची वेगळी रुखरुख आपल्या सगळ्यांच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी आपल्याला बराच काळ जाणवत राहते। थेट जाऊयात पुण्याला। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, अतिशय सुंदर रोषणाई केलेली अनेक मंडळं त्यांच्या गणपती बाप्पासह येत आहेत आता। हो विलास, बरोबर आहे। आता खरं जशी जशी रात्र चढत जाते उत्तर तसे तसे आता हे मंडळांचे जे विद्युत रोषणाई आहे ना ती आणखीन झळाळत जाते आणि त्यातनंच मग डीजे, डान्स असं रात्रभर हा जो उत्साह आहे आणखीन ओसंडून वाहणार आहे। आणि 12 वाजेपर्यंत परवानगी आहे डीजे वाजवायला, तिथून पुढे कदाचित काही मंडळ वाजवू शकतात। कारण यंदा सरकारनेच सांगितलंय कुठलेही आडकाठी आणू नका, कुठल्याही मंडळावर कारवाई करू नका। त्यामुळे मंडळ अगदी बेफार होऊन हे सगळे तरुण मंडळांचे कार्यकर्ते नाचतायत। तरुणाई अख्ख्या पुण्यात, एकटा लक्ष्मी रोड नाही, केळकर रोड नाही, कुमटेकर रोड नाही किंवा इकडं टिळक रोड नाही, बाजीराव रोड असेल, सगळीकडे फक्त गणपती मंडळांच्या मिरवणुका दिसतात। सगळीकडे तरुणाई बेधुंद होऊन नाचते, डीजे असेल, रोषणाईचे असतात, ढोलताशे असतील। एकूणच पुण्यातली जी विसर्जन मिरवणूक आहे गेल्या 2 वर्षानंतर होते, त्यामुळे उत्साह सगळीकडे असतात। उत्साह ओसंडून नाही, त्याच्याही पलीकडे तरुणाई, संस्कृती तरुणाई अक्षरशः रात्रभर ह्या रस्त्यावरून त्या रस्त्यावर फिरत राहते। एक वेगळी नशा असेल मी तर म्हणतो। गणपती विसर्जन मिरवणूक पाहणं एक वेगळा उत्साह असतो, वेगळी मजा असते। सगळे फॅमिलीच्या फॅमिली बाहेर पडतात। तरुणाई तर हॉस्टेलवरती मुलं असतातच, आपल्याला माहिती पुणे शिक्षणाचं माहेरघर आहे, त्यामुळे गावातून आलेले हॉस्टेलवर राहणारी मुलं सगळे विसर्जन मिरवणूक पाहायला येतात आवर्जून। रात्रभर या रस्त्यावरून इकडून तिकडे फिरत असतात, ह्या सगळ्या मिरवणुकीचा आनंद घेत असतात, मजा लुटत असतात। तू म्हणतो तसं पहिल्यांदा नाचायला मिळतं ह्या गणपतीच्या मिरवणुकीत, त्याचाही तरुणाई सगळा आनंद घेत असते। विशाल, चंद्रकांत, आता जी गणेश मूर्ती, आता जे गणेश मंडळ येताना दिसतंय ते नेमकं कोणतं आहे आणि
अतिशय सुंदर रोषणाईतलं दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळ इथे कधीपर्यंत येईल? गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला, असं म्हणत गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. अतिशय सुंदर अशी आरास केलेले हे गणपती बाप्पा आणि त्यासोबतच फुलांचा वर्षाव. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने इथे एक देखावा करण्यात आल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय. या सगळ्या परिसरातले पालिकेनं लावलेले अन्य लाईट काही क्षणांच्या करता कमी करण्यात आले आणि त्यामुळे अतिशय सुंदर आणि देखणी अशी ही गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला अधिक विलोभनीय अशी दिसते आहे. आणि आता